अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकात गोळ्या घाला, कालीचरण महाराजांची सरकारकडे मागणी. भंडाऱ्यामध्ये उद्या सकल ओबीसींचा महामोर्चा, ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याकरता आवश्यक असलेल्या जनगणना कॉलम नसल्यामुळे रोष. बीडमध्ये धनगर समाजाची बैठक, धनगर समाज उद्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी. शरद पवारांची मवियाच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी, पुन्हा खासदार झाल्यामुळे आमदारांना शरद पवारांकडून जेवणाचं निमंत्रण. 23 तारखेला मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आमदारांसोबत पवारांचं स्नेहभोजन. यवतमाळमधील वणी झरी पाठोपाठ घाटंजीतही काँग्रेसला खिंडार. युवा नेते आशिष लोणकर आणि अभिषेक ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश. संजय राठोड यांचं यवतमाळमध्ये ऑपरेशन टायगर. रमजान ईद निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे अभिनेता आमिर खानच्या घरी. दोघांनीही आमिरला दिल्या ईदच्या शुभेच्छा. ईदच्या दिवशीच पाकिस्तानातल्या मुरिदकेमधील मरकज तय्यबा इथे गोळीबार. नमाज पठण सुरू असताना लष्कर तय्यबाच्या हेडक्वार्टरवर गोळीबार आणि चाकू हल्ला. तय्यबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफीचा मृत्यू. रतन टाटा कौशल्य विकास विद्यापीठाचा पहिलाच दीक्षांत समारंभ. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इन्सुली बांदा राज्यमार्गावर वनविभागाची मोठी कारवाई. 10 लाख किमतीच्या खैर लाकडाच्या साठ्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघांना घेतलं ताब्यात. पत्नीने घरकाम करणं ही क्रूरता नाही, पतीनेही पत्नीच्या घरकामात मदत केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. तर पत्नीला मोलकरीण समजू नका, न्यायालयाची टिप्पणी. मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या नेत्या अलका केरकर यांचं निधन. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अलका केरकर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. आयपीएल सुरू होण्याआधी केकेआरला मोठा धक्का. वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे बाहेर. हर्षित राणा आणि मथीश पथिरानाच्या खेळण्याबाबतही अनिश्चितता. प्रसिद्ध दिग्दर्शक एस राजामौलींकडून धुरंधर 2 चित्रपटाचं कौतुक. रणवीरचा अभिनय मास्टर क्लास, तर दिग्दर्शक आदित्य धरची ही प्रशंसा. इराणकडून रहिवासी भागावर हल्ले. इस्रायलचा इराणवर आरोप. सर्वसामान्य नागरिकांना मारण्यासाठी इराणकडनं क्लस्टर मिसाईलने हल्ला केल्याचा दावा. इराणविरुद्ध अमेरिका इस्रायलमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र. इस्रायलच्या बेन गुरियन हवाई तळावर हल्ला. ड्रोनद्वारे इराणकडून हल्ला. इस्रायलच्या हवाई तळाचं नुकसान. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा. ईदच्या शुभेच्छा देत सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे बंद झालेली निर्यात पुन्हा सुरू. जेएनपीटी बंदरात अडकलेले कंटेनर रवाना. मात्र प्रवास खर्च वाढल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे